होय का? नमस्कार मंडळी, मी रोहिणी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती. आज पुण्याला जायची तयारी चालू होती आणि आदल्या दिवशी रात्री ना इथं आत्या हरभरे मला देण्यासाठी नीट करत होत्या. त्यांनाही वाटलं इथं जाऊन ती बारक्याला घेऊन कधी नीट करायची, म्हणून इथं त्यांचं नीट करायचं चालू आहे. आयुष त्यांना मदत करतोय बॅटरी धरून. आमचं निघायच्या आवराची तयारी चालू होती, पण आरव दादा मात्र आपल्या छोट्या भावाचे लाड चालू आहेत करायचे. सायकलवर फिरवत होता, कारण आयुष आज जाणार होता. आणि ह्या दोघांना बघितले की आपल्या लहानपणीची आठवण येते ना. आयुष पण बिनधास्त बसतो दादाच्या सायकलवरती. आता निघायची तयारी चालू झाली म्हटल्यानंतर बागेतली आपल्या फळं जी काय आहेत ना ती काढायचं चालू होतं. इकडे चिक्कू काढायला आयुष आणि हे आले होते, आंबे पण काढायचे होते. आणि हे जे आहे ते दूध पेढा आंबा आहे. आणि सगळे आंबे तसे संपत आलेत, थोडेफार जे राहिले होते आता तेच उतरायचे चालू आहेत. तसं आरव दादाला स्कूलला जायची पण तयारी करायची होती, पण तरी पण तो आयुषसोबत इथं थांबला होता, फळं काढत होता. आरवचं नाही आयुषचं नाही इथं जांभळ गोळा करायचं चालू होतं. ऑलरेडी जांभळ काढली होती, पण अजून एक जांभळीचं झाड आहे. ही जरा छोटी जांभळ आहेत आणि हे झाड जरा उंच आहे. तसं तर आज आरव दादाचा स्कूलला जायचा काय फारसा मूड नव्हता, तरी पण जावंच लागणार होतं. आता त्याच्यानंतर ह्या शेवग्याच्या शेंगा होत्या, आहोने काढून ठेवल्या होत्या, पण आयुषचं गोळा करायचं चालू होतं. हा देशी शेवगा असल्यामुळे टेस्टला खूप भारी लागते ही शेंग. सगळे ते आपल्या आपल्या कामात होते. आता आस्था दिदी मात्र इथं बाळाला खेळवत बसली होती. जांभळं खात खात तिचं खेळवायचं चालू आहे बाळाला. आता आस्था दिदी आवरून तयार होऊन शाळेला निघाली होती. आता आम्ही जाणार, आल्यानंतर आस्था दिदीला मी दिसणार नाही घरी, त्यामुळे इथं आमची दोघींची पप्पी झिप्पी चालली होती. इकडं मागून आयुष्य बघा एक्सप्रेशन काय देते. आरव दादा पण स्कूलला निघाला होता. आता जायच्या आधी एकदम भेटून चालला होता तो. आणि आता राधाला खूप मिस केली. आता राधा म्हणजे आपल्या बाळाचं नाव आपण घरी ना राधा ठेवले. अजून बारसं झालेलं नाहीये, पण आम्ही लाडानं सगळे ना राधा म्हणतोय. तशी मुलाने खूप वाट बघितली राधाची, आणि 8-1 दिवस राहिलो असेल आम्ही, आणि आता रिटर्न निघाले. आता इकडं मुलं स्कूलला चालले, त्यामुळे आत्याची पाण्याची बॉटल भरून द्यायचं त्यांना चाललंय. इकडं ताईचा स्वयंपाक झाला होता, स्वयंपाक उरकून मग ते असताना निघायची तयारी चालू होता. आणि आयुषसोबत गप्पा पण मारत होती सोबत. अगं बाई बोलते की. आता इथं ह्यांचं पॅकिंग चालू आहे, आंब्यांची वगैरे जी आहे ती व्यवस्थित प्रॉपर नाही लागतात, नाहीतर आमरस जातानाच व्हायचा आंब्याचा. आता मुलं फायनली शाळेत निघाली होती. आयुष्मान शूज आणून देत होता दादाला.
आणि इथं भैया पाडाचे आंबे घेऊन आले होते, जे एकदम व्यवस्थित लागतात पाडाचे आंबे. त्यांना माहीत होतं कुठे ठेवलेत, तर तेच घेऊन आले ते आम्हाला द्यायसाठी. आणि इथं आजींचं बघा, आजीचं चालू आहे. आरव शाळेला निघालं पण ते डोक्याला तेलच लावायचं विसरलं, कारण आम्ही जाणार होतो आणि त्याचा पण काही फारसा मूड नव्हता शाळेला जायचा, पण तरी पण तो निघाला होता. मग आत्या जाता जाता त्याला तेल लावायचं चालू आहे, पार उंबऱ्याच्या बाहेर येऊन. दिदीला आणि दादाला बाबा सोडायला जातात ना, तर आता आयुष पण निघाला त्यांच्यासोबत, कारण आज जाणार आहे. इथं कोपऱ्यापर्यंत सोडायचं असतं, तिकडून त्यांची बस येते. आणि आज जाणार आहे म्हणून आयुष पण आता निघाले दिदीला आणि दादाला स्कूलमध्ये सोडायला बाबांसोबत. आयुष जरासा छोटा होता ना, त्यावेळेस स्कूलला मी आणायला गेले ना, आयुष नाराज व्हायचा. त्याला वाटायचं त्याच्या बाबांनी त्याला न्यायला यायला पाहिजे, जसं त्याचे फ्रेंडचे सगळे आजोबा आजी न्यायला येतात ना तसंच. पण आम्ही हळूहळू समजावून ना आता त्याची पण मेंटॅलिटी झाली, आजी बाबा गावाकडे असते तर आपण इकडे असतो म्हणून. करायच्या नादात मुलं ना टिफिन बाय बॅग करायच्या राहिली. नादात त्यांची टिफिन बॅग राहिली होती, मग ताई मागून द्यायला गेली होती. आता इथं आत्यांचे हरभरे आणि लसूण द्यायचं चालू होतं, पॅकिंग प्रॉपर करायचं चालू होतं, आणि तिकडे ते जांभळे ठेवतात आहे. मूर्ती आणते. आता इथे लिंबू गोळा करायचं चालू आहे आत्यांचं. मी चाललेच होते लिंबू आणायसाठी, पण आत्या म्हणलं तू घरातच थांब बाळाजवळ, त्या गोळा करून आणतील. पण आत्यांची काल रात्रीपासून अशी तयारी होती की त्यांची मुलगी ना सासरी चालली, तर एवढं सगळं बांधून नीट करून प्रॉपर असं बांधायचं चालू होतं. तिकडे तोपर्यंत ताईचा स्वयंपाक सगळा झाला होता, आणि मग ती मळ्यात गेली गवारीची शेंगा आणायसाठी. गावाकडच्या देशी गवारीची शेंगा तिने येताना घेऊन आली होती, कालच आणल्या होत्या रात्री तिनं आम्हाला द्यायसाठी. आणि घरी आल्यानंतर आम्ही तिघींनी मिळून नीट करून घेतल्या, कारण इथं आल्यावर मला बाळासोबत नीट करायचं पण व्हायचं नाही म्हणून. मग आता इथं आत्या कडीपत्ता काढायला लागलीत. असं छोट्या छोट्या गोष्टी बारकाईनं काढायच्या चालू होत्या त्यांच्या. मला तर वाटायला लागली की मी सासरू नाही चालली, म्हणजे मी सासरी चालली आत्ता, हे माझं माहेरच आहे. आणि एवढी सगळी तयारी आत्यांची चालली होती. आता दमल्या होत्या, ऊन पण भरपूर होतं. आता इथं राधाच्या मोठ्या आईचा राधाला मेकअप करायचा चालू आहे. हा ड्रेस त्रेवीने ताईने आणला होता. राधापेक्षा मला आणि ताईलाच घाई होती, हा ड्रेस कधी एकदा घालून बघतो तिला, आणि आज तो ड्रेस घातला होता. काय ग बाहेर तर असेल घ्यायची. होय का?
फायनली आता सगळी तयारी झाली, आता निघायची वेळ आली. आता मन खूप भरून आलं होतं, दाटून आल्यासारखं झालं, पण तरी पण निघावं तर लागणारच होतं. जेवढं थांबल तेवढं आपल्याला थांबूच वाटतं, पण स्कूल चालू झाल्यामुळं मला थांबणं शक्यच नव्हतं. आणि ऑलरेडी शाळा सुरू होऊन जास्त दिवस झाले होते आणि तरी पण थांबलो होतं. आता जावं तर लागणारच होतं. पण जेव्हा जेव्हा कधी ही जर टाईम असतो ना, खूप वाईट असतो, वाईट वाटतं. अगदी पुण्यापर्यंत पोहोचेपर्यंत घरातल्यांचा सगळ्याचा चेहरा डोळ्यासमोरनं जातच नाही. आणि जेव्हा जेव्हा ही वेळ येते ना जाण्याची, तर त्यावेळेस असं वाटतं की आपण हॉस्टेलला निघाले. व्हिडिओ एडिट करताना गावाकडच्या आठवणीत मी परत एकदा रमले. पण एक गोष्ट तुम्हाला सांगायचीच राहिली, आत्या माझ्यासोबत येणार होत्या. मी सांगोलीवरून परत यायच्या आधीच त्यांनी बॅग पॅक केली होती. पण आत्यांचे खूप जवळचे नातेवाईक एक्सपायर झाल्यामुळं आत्याला त्यांचे सगळे विधी केल्याशिवाय येता येणार नव्हतं. त्यामुळे सध्या माझ्यासोबत आत्या येणार नाही आहेत, पण आत्या मागून परत येणार आहेत. आता इथं गाडी पेट्रोल भरण्यासाठी उभी होती, पण पेट्रोल पंपावर खूप रांग होती. तोपर्यंत आम्ही म्हटलं बाळाला घेऊन झाडाखाली बसावं, त्यामुळे इथं आम्ही बसलो होतो झाडाखाली. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आयुष पुण्याला यायला तयारच नव्हतं कसलाच. मग त्याला सांगितलं, दिदेकडे आणि दादाकडे जशी गाडी आहे ना धूर सोडणारी, तशी गाडी तुला घेतो, मग चल पुण्यात. मग तो आलाय तो गाडी घेण्यासाठी फक्त. आणि इथं पोचल्यानंतर पण म्हणतो आता गाडी भेटली, चला माघारी. आणि इथं यायच्या आधी त्यांनी ती गाडी ऑनलाईन ऑर्डर केली होती, मग आल्यामुळे तो आता रमलाय. आणि महत्त्वाचं म्हणजे बाळ शांत आहे आपलं, जास्त काही त्रास देत नाही किंवा रडत नाही जास्त, त्यामुळे मला मॅनेज करता येईल वाटते. आणि इथं काय झालं माहिती का, बाळ थोडं कुरकुर करत होतं, रडायच लागलं होतं. आणि तोपर्यंत या बोगद्यात आम्ही आलो. मग अंधार पडल्यामुळं त्याला बहुतेक वाटलं काय की अंधार झाला आता झोपावं, तर तो झोपूनच गेलं त्या अंधार. आणि इथं जे झोपलं ते मी घरी गेल्यानंतरच उठलं. तर इथून पुढं आता येईपर्यंतचे दिवस माझ्यासाठी चॅलेंजिंग असणार आहेत, कारण आयुष्य शाळेचं बघायचं आणि बाळाचं पण बघायचं, दोन्ही करायचं आहे मला. पण बघू आता कसं होते. जेव्हा आपण त्यात पडतो ना, हळूहळू आपण शिकतो. पहिला दिवस जड जाईल, पण हळूहळू सवय होऊन जाईल मला पण. तर हे चॅलेंज माझ्यासाठी कसं असणार आहे ते हळूहळू मी ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर करतच राहीन. बाकी आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. फायनली इथं मी आता पुण्यात पोहोचले. अजून एक आमच्यासाठी सरप्राईज होतं, ते मी पुढच्या ब्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करेन. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.